आमदार कशाला कुठं असते तीच पता नाही आम्हाला आणि आम्ही कशाला आमदाराला भेटायला जाऊ निवेदन देता निश्चित झालं. निवेदन द्यायला फक्त आले नाही तिकडे 5 वर्षात. 5 वर्षात नाही, बर 5 वर्षात नाही 15 वर्षात म्हणाले मी. 15 वर्ष. पिशापासून वैजनाथ शिंदे झाला, शिंद्यापासून हिनं झालं, गाव लय लांब नाही की लातूर पासून. तरीही नाही. हा शिंद्याचं तर आमच्या पलीकडून आहे, त्यांनी ह्या रोडने सुद्धा कधी आलं नाही आमदार होतोवर. काहीच नाही. लोक विचारत होते की ह्या वेळेस पण ग्रामीणला सेनेला जागा सुटेल. त्यावेळेस मी 100% खात्रीने सांगत होतो की असं शक्य होणार नाही, कारण 2019ला उद्धव ठाकरे मॅनेज झाले आणि इथला उमेदवार धीरज विलासराव देशमुख हे नोटाच्या विरोधात निवडून आला. पण आमचा जो माणूस आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा न मॅनेज होणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळं आज आपण बघतोय की रमेश आप्पाला लातूर ग्रामीणसाठी उमेदवारी मिळाली आहे. आमदार निवडून दिले असेल तुम्ही आतापर्यंत, आहे का नाही? आहे का नाही? लय वर्ष झालं आता मतदान. काय म्हणते आधी कधी काँग्रेसकडे राहिलेलं आहे, बऱ्याच तर काँग्रेसकडे लातूर ग्रामीण. बक्कळ वेळेस काँग्रेसला केलं, हा पण आता नाही करायचं. आज का हो? काँग्रेसनं काही करीच ना झाले तर काय. बर हा त्यांचे खाल्ले पुढारी तर आम्हाला काहीच करू देना झालेत, कसले काहीच देना झालेत आम्हाला. आता कारखान्याचे शेअर्स निघाले, दिले नाहीत आम्हासारख्याला. का बरं? आता तुम्ही तर काय हो, काय त्यांच्या मनात काय आमच्या बद्दल राग आहे कोणाला ठेवू काय. मग त्याच्यामुळे तुम्ही काँग्रेस सोडले का? काँग्रेस सोडलं आमदार, बरं. त्यावेळेला काँग्रेस सोडलं. तुम्ही काँग्रेसचं नाही का इथं कोणी काँग्रेसचे समर्थक वगैरे दिसेल नाही का? हीच हुशार नाही, अंगठा हुशार झाला, पेन तर हुशार झाला पण अंगठा हुशार झाला. बर बर बर. जाहीरच आहे म्हणा केवळ. जाहिरीचे बघू आता काय. कार्यकर्ते थंडी घातलेत आता, त्यांच्या कार्यकर्त्याचं त्यांच्या ह्याला करायलेत, त्यांचं निगेटिव्ह हे करायलेत वातावरण. रमेश आप्पाचं जे कार्यक्रम आहे का कार्य सगळ्यात एकदम चांगला स्वच्छ देव माणसासारखा कार्यक्रम आहे. आणि सगळं त्यांनी आता जे सगळं मतदारसंघ त्यांनी जे असा वेगळा म्हणजे असा चांगला स्वच्छ आणि सुजलम करून ठेवला आहे, एवढं चांगलं केलं त्यांनी. म्हणजे आहे म्हणा ह्यावेळेस. हाय ह्यावेळेस वातावरण आणि आम्ही देणारच आहोत त्यांनी सगळं. आम्ही देणारच नवनिष्ठ मतदान करूनच नाही, पण आम्ही प्रचार करणार आहोत त्यांचा. बर बर हां एक्स्ट्रीमच करणार आम्ही 25 गावामध्ये. बर बर. छत्रपती शिवाजी महाराज चौक मांजरी या गावामध्ये मी आत्ता आहे. हा परिसर आहे, तुम्ही पाहताय ऊन चांगलं पडलेलं आहे. म्हणजे उन्हाळा नाही परंतु दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या मध्ये हे असं ऊन चांगलं चटकणार ऊन आपण ज्याला म्हणतो, जे की चांगलं ऊन लागतं, गरमी पडते ह्याच्यामध्ये. तर दुपारच्या पिरियडमध्ये ऊन, संध्याकाळी सकाळी थोडी थंडी असं वातावरण आहे. या उन्हाच्या पाऱ्यामध्ये हे ग्रामस्थ इथं बसलेले आहेत निवांत, आणि गप्पा तर त्याच आहेत राजकारणाच्या. कोण आमदार होणार, काय परिस्थिती आहे मतदारसंघातली, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सिनियर मंडळी आहेत, यांनी जवळपास मागच्या 50 वर्षापासूनचं राजकारण पाहिलेलं आहे. बऱ्याच वर्ष झालं आता हे मतदान करतायत, आमदार निवडून येतात. बघू आपण एकेकाला सोबत चर्चा करू. काय म्हणता मामा, काय नाव आहे आपलं? वामन पांडुरंग चव्हाण, राहणार माझे, तालुका जिल्हा लातूर. बर. मग काय करता तुम्ही काम? शेती. शेतीच करता. आता काय शेतमालाचा भाव वगैरे काय चालू आहे सध्या शेतीच्या भावाला काय, सोयाबीनला भाव नाही, सध्या सोयाबीनला भाव वगैरे नाही. बर. मग आता सध्या निवडणुकीचे वारे व्हायला लागलेत. सध्या तुमच्या गावात पण गाड्या येत असतील प्रचारचं, समजा जाहीर तर प्रचार सुरू नाही समजा आचारसंहितेमुळं, पण चर्चा होत असेल. काय चर्चा आहे सध्या गावामध्ये? काय नाही, सध्या BJPची चर्चा आहे. बीजेपी चर्चा आहे. रात्री रमेश आपण तिकीट फायनल झाले, कळलं का तुम्हाला ही खबर? नाही कळायला, आता कळलं. आता मग मी सांगतो तुम्हाला, आहे ना, की आता लढत इथं मुख्य कशी आहे की एकीकडं आमदार धीरज देशमुख विरोधात हे आपले दुसरे विधान परिषदेचे आमदार रमेश आप्पा कराड, आहे ना. मग आता काय वाटतं दोघांपैकी कोण चांगलं आहे? रमेश आप्पा. रमेश आप्पा चांगले आहेत. काय धीरज देशमुखांचं काय? काही नाही, 15 वर्षात एवढा रोड आलाय आमच्या गावाला, फक्त 15 वर्षात. 15 वर्षात. बर बर. कधी झाला, किती वर्षापूर्वी? आता झालाय ते वेगळं. आता झालाय. कधीपासूनची मागणी होती? मागणी तर बऱ्याच आहे, त्यांनी काहीच करीत नाही, तर काहीच करत नाही. अजिबात नाही. आमदारांना कधी भेटलो होतो तुम्ही? आमदार कशाला कुठं असते तीच पता नाही आम्हाला आणि आम्ही कशाला आमदाराला भेटायला जाऊ निवेदन देता निश्चित झालं. निवेदन द्यायला फक्त आले नाही तिकडे 5 वर्षात. 5 वर्षात नाही. बर. 5 वर्षात नाही 15 वर्षात म्हणाले मी. 15 वर्ष. पिशापासून वैजनाथ शिंदे झाला, शिंद्यापासून हिनं झालं. गाव लय लांब नाही की लातूर पासून. तरीही नाही. शिंद्याचं तर आमच्या पलीकडून आहे, त्यांनी ह्या रोडने सुद्धा कधी आलं नाही आमदार होतोवर. काहीच नाही. म्हणजे आता आप्पांचं काय वातावरण म्हणते? आप्पाचं वातावरण चांगलं आहे. चांगलं आहे. बरोबर. काय काम वगैरे त्यांच्या आता ते पण आमदारच आहेत समजा. नाही, त्यांनी भरपूर यंदा कामं केलेत आमच्यात, काम केले. अंगणवाडीचे ही ती. त्याच्यावर आप्पाचं वातावरण चांगलं आहे. आप्पाचं वातावरण चांगलं आहे असं म्हणतायत. बघूया आपण तिथं चर्चा करतोय. मामा काय नाव आहे तुमचं?
भरत हरिभाऊ सुरवशी बरं, आता लय आमदार निवडून दिले असेल तुम्ही आतापर्यंत, आहे का नाही? बक्कळ. आहे का नाही? लय वर्ष झालं आता मतदान आहे हो तुमचं. हो आता काय म्हणते आधी कधी काँग्रेसकडे राहिलेलं आहे, बऱ्याच तर काँग्रेसकडे लातूर ग्रामीण. बक्कळ वेळेस काँग्रेसला केलं, हां हां. पण आता नाही करायचं. आज का हो? काँग्रेसनं काही करीच ना झाले तर काय. बरं, हा आता त्यांचे खाल्ले पुढारी तर आम्हाला काहीच करू देना झालेत. कसले खाल्ले काहीच पुढारी? काहीच देना झालेत आम्हाला. आता कारखान्याचे शेअर्स निघाले, दिली नाहीत आम्हासारख्याला. का बरं? आता तुम्ही तर काय जवळ आहोत. हो, काय त्यांच्या मनात काय आमच्या बद्दल राग आहे कोणाला ठेवू काय. हां हां हां. मग त्याच्यामुळे तुम्ही मग काँग्रेस सोडले का? काँग्रेस सोडलं आमदा, बरं. त्यावेळेला काँग्रेस सोडलं. आता तुम्ही काँग्रेस सोडलं म्हणून त्रास दिले तुम्हाला, काय होतं नाही नेमकं? त्रास म्हणजे काय काही नाहीच आपल्या ह्याच्यामध्ये. काय आहे शेतामध्ये तुम्ही शेती करता? शेती करतो. काय आहे सध्या शेतात? शेतात काय सोयाबीन आहे. सोयाबीन, ऊस वगैरे काही? ऊस नाही, आता ऊस नाही का ऊस सध्या? नाही. बर बर. किती आहे शेत? शेत आहे 5 एकर. बर बर बर. तर मग आता काय म्हणते एकंदरीत वातावरण, मग आता कोणाला मतदान आहे वेळेस? मतदान कराडला, कराड साहेबांना. साप्पाला. हो बर बर बर. मग यावेळेस येतील वाटतं हो का? वाटतं येतील की. बर बर. काय मामा आपलं काय म्हणणं आहे तुमचं, काय वाटतं तुम्हाला याच्यावर? मग आपलं म्हणणं ही जी बोलायला ती बरोबरच आहे सारं. बरोबर. कोण इथं काँग्रेसचं नाही का इथं कोणी काँग्रेसचे समर्थक वगैरे दिसायला नाही का? कोण नाही का? कोणी आता नाहीत, कोणी नाहीत. काय आता काय माहित आता मामा इथं आहेत. मामाचं बी मत घेऊ आपण, पण मामा जरा हे आहेत. गावामध्ये बसलोत आपण, लोकांसोबत इथं चर्चा करत आहोत आणि काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सगळी सिनियर मंडळी इथं आहे. मग आता ह्या वेळेस आपणचं फिक्स आहे म्हणताय तुम्ही? बरं. मग कधी काँग्रेसला दिलं का आतापर्यंत कधी मत? आतापर्यंत काँग्रेसलाच होतं. बरं. विलासराव साहेबांचं काम चांगलं होतं म्हणून. हा, त्यांचं चांगलं होतं. बरं. मग ते पोरं नाहीत का? पुढं काहीच नाही, ते आलेच नाहीत. आलेच नाहीत. कधी भेटलो होतो का विलासराव साहेबांना? त्यांना बऱ्याच वेळेस पहिलं भेटलो होतो. भेटलो होतो तेव्हा. पण आता काहीच नाही. बरं बरं बरं. मग आता भेटच होत नाही. त्यांची भेटच होत नाही. मग आता आमदार तर भेटत नाहीत असं गावातले लोक तुमच्या म्हणालेत. रमेश आप्पांचं कधी झालते का भेट? कधी आलते का? हो आलते. आलते का? काय कार्यक्रम होता, काय नेमकं? कार्यक्रम म्हणजे महाग त्या ह्याच्या वेळेस पाऊस पडला त्यावेळेस आले, पण ते तेवढं कोणाच भाषण ती झालं नाही त्यांचं. बरं बरं. मग बघायला आलते, भेटी करता चालते. म्हणजे जनसंपर्क आप्पांचा ह्या परिसरामध्ये चांगला आहे. म्हणजे एकंदरीत लातूर ग्रामीणमध्ये संपर्क चांगला आहे. आणि हे सगळे सिनियर मंडळी आहे. हे काय यांना काय शिकवता येत नाही किंवा काय बोलता येत नाही, म्हणजे प्लॅन करून काय बोलत नाही, जे मनातून वाटतंय. कारण सरळ साधी बोळी माणसं आहेत, त्याच्यामुळे ते मनातून सांगतात की ह्यावेळेस आप्पांचं सीट लागू शकतंय. मी काँग्रेस समर्थक बघतोय, पण सध्या तर आणखी काय मला कोणी दिसलं नाही. बघूया थोड्या वेळानंतर दुसऱ्या कुठल्या गावामध्ये कोण काय काय बोलतंय, कशा पद्धतीचं वातावरण आहे. तरुणांसोबत सुद्धा चर्चा करू आणि जाणून घेऊ एकंदरीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे. आपण इथं ग्रामस्थांसोबत चर्चा करत आहोत आणि निवडणुकीचं काय सध्या वातावरण आहे जाणून घेतो. काय करता सर तुम्ही? मी सिव्हिल हॉस्पिटलला असतो कॉन्ट्रॅक्ट बेसच्या संदर्भात. बरं. कधीपासून करता तिथं? मी एक 7 ते 8 महिने झालं. बरं. मग आता राजकारणामध्ये कसं आहे, आता प्रत्येक वेळेला इलेक्शन येते, जाहीरनामे होते, त्याच्यानंतर रोजगाराचे विषय बोलले जातात, पण हे होत नाही बऱ्याचदा, आहे ना. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करताय, समजा कॉन्ट्रॅक्ट बेसवर करणाऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे सध्या, काय अडचण आहे? सध्याची परिस्थिती चांगली आहे त्यांची. चांगली आहे. काय मानधन मिळतं तिथं? मानधन ते 7,000 पेमेंट देतं. 7,000. टाईम कसा असतो? सकाळी 8 ते 4चा असतो. बरं. परवडते का मग हे अशा पद्धतीमध्ये? किती लोक आहेत तिथं कामाला? ते एक 200-250. बरं. मग आपल्या गावातून किती आहेत? काही आपल्या गावातून नाहीत, तुम्ही आहेत सिटीमध्ये. सिटीमधलेच आहेत मॅक्झिमम लोक. बरं. मग आता काय म्हणता, एकंदरीत इलेक्शन आलेले आहेत, कोणाचं वातावरण आहे, कसं काय रमेश आप्पा कराडाचंच आहे? का बरं त्यांचं आहे? का बरं आहे म्हणलं म्हणजे का जाणकार माणूस आहे ती, परिस्थिती बघितलेला आहे, बरं. देवा धर्माच्या संदर्भातला माणूस आहे. होय, तेवढं आहे. हा. बऱ्याच मला वाटतं मंदिरांचं वगैरे काम झालेलं आहे. अंगणवाडीचं काम केलेलं आहे त्यांनी, जिल्हा परिषदेचं काम झालेलं आहे. आईच्या मंदिराला त्यांनी 15 लाख रुपये दिलेले आहेत. बरं. महादेवाच्या मंदिराला 15 लाख दिलेले आहेत. सध्याची त्या पदावर नसताना ते नसताना दिलेले, आमदार नसताना दिलेले आहेत. बरं बरं बरं. आता सध्या त्यांचं वातावरण आहे. सध्या त्यांचं वातावरण नंदनवन आहे. पण आता आम्ही मोठे मोठे बोर्ड बघतोय आम्ही धीरज देशमुखांचे कामाचे, मग ते कुठे? नाही बघताव की बोर्ड बघताव आणि काय घेतो, दिसावती फसावचा उद्देश आहे सध्या क्वालिटीला. लोकांना कळाले म्हणा की लोक हुशार झाले. लोक हीच हुशार नाही, अंगठा हुशार झालाय. पेन तर हुशार झाला, पण अंगठा हुशार झालाय. बरं बरं बरं. जाहीरच आहे म्हणा केवळ? जाहिरीच आहे. बघू आता काय होतं, आहे का हो. नाही? तुमचं तर आहे समजा. सासूला सून बिना गेली सरकार, तर सासूचा काय उद्देश आहे? बरं.
सासूची कर्तबदारी असेल तर थांबल्या जाते. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्याचं म्हणणं 100% आहे. सोयाबीनला 3000 भाव आहे. हां. लाडक्या बहिणी तर सगळ्या पॅक करून टाकतात. हाय ती नाही खरंच आहे, ती बहीणच झाली ती आता. बरं. उगा आहे तुमचं कन्यादान कधी भेटलेलं नाही. नाही पण लाडकी बहीण उगा आहे का काय? मला उगा नाही, वाटतं. 101% आहे. 101% आहे. 5 रुपयाचा चहा आहे का आपला आपल्या साहेबाचा नाही. हां देव होता माणूस विलासराव देशमुख साहेब. नाही हे गोष्ट महत्वाची आहे. विलासरावांबद्दल खूप आदर आहे या पट्ट्यामध्ये. मी 2-4 गावं फिरतोय, परंतु आता हे पुढची पिढी मात्र संपर्कात राहिली नाही असा आरोप होतोय. कामं पण होत नाहीत असे आरोप नाही होतात. आरोप तर हे करणं म्हणजे काय, एकदा तुम्ही मतदान घेतल्याच्या नंतर समजा पुन्हा परत पाठीमागे बघतच नव्हतं तुम्ही. म्हणजे काही संपर्क नाही. संपर्क बिलकुलच नाही. देव कुठं आहेत की न भोपी कुठं आहे की. म्हणजे त्या एसीच्या गाडीतून उतरून बघावं लागतं. नाही नाही पण खाली काय ते बसलंय. बरोबर आहे की. हां, पण बघत नाहीत. नाहीत बघा. ठीक आहे. काच बी खाली करत नाहीत. बर ठीक आहे. तर ही परिस्थिती आहे. हा काय म्हणतो? कधी आली नाही. गाडीच कधी आली नाही, गाडीच बघितली नाही आमदारांची त्यांनी, असं म्हणणं आहे त्यांचं. बरं या काय नाव आहे तुमचं? या अलीकडे. माझ्या रमेश हरिभाऊ सुरवशे. बरं काय करता तुम्ही? मी पहिलं नोकरी करत होतो, बरं. पण सोडून दिली की नोकरी. बरं. आता शेतीच करतो असं शेती. शेतीच करताय. मग आता हे शेअर्सच्या संदर्भात काय अडचणी बोलून दाखवल्या गावकऱ्यांनी? काय आहे ते? काय शेअर्स फक्त तोंड बघून देते त्याच्या बाजूनं. बरं. असं हे कुठल्या कारखान्याचं आहे ते? सगळेच मांजरा विकास हरियाणा हे तुम्हाला सगळं जवळ कारखाना कोणता पडते? मांजरा जवळ पडतं. मांजरा जवळ पडते का? आणि त्याच्यानंतर पण विकास असेल. विकास बरं. मग तिथं शेअर्स दिले जात नाहीत तुम्हाला? नाही देत नाही ते शेअर, फक्त त्यांच्या जवळच्याच लोकांना देते ते शेअर. बरं. आणि त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत निवळ भांडवळ आहेत. निवळ म्हणजे असं का त्यांना ते धोक्यात आणणारे लोक आहेत ती जवळचेच कार्यकर्ते. असं कार्यकर्ते त्यांचे चांगलेच नाहीत. पहिले एक बार 95ला विलासराव साहेबाला पाळलं होतं बघ कार्यकर्त्यांनी. तीच परिस्थिती आता धीरज देशमुखची आहे. असं आहे का? आता तीच देश आहे. कारण का कसं आहे, आता जी ह्याने जी फॉर्म्युला केला की बाबा आता म्हणतात आम्ही येतो कार्यक्रम करतो हे करतो, ते सगळं चुकीचं आहे. आता हे उगा आता काय म्हणतात त्याला बुलथापा देऊन आपले कुठली मागणी घेऊन गेलतो का नाही कधी? गेलतो की कोणती मागणी घेतली? आम्ही शेअर्स बदल गेलतो गावातले लोक घेऊन काय 2-3. बरं. हा म्हणले बंद झाले म्हणले शेअर्स येते. आणि त्यांच्या जवळच्या दिले शेअर्स. आणि असं शेअर्स बी देत नाहीत, असं म्हणजे हेच करीत नाहीत. म्हणजे विकासाच्या नावाचं काय सुद्धा नाही विकास काहीच नाही, फक्त त्यांच्या जवळच्याच लोकांचा विकास. जवळच्याच तोंड बघून. हा. ठीक आहे. तर हे आणि त्यांचे जे लोक जे कार्यकर्ते आहेत का, ते कार्यकर्ते थंडी घातलेत आता. त्यांच्या कार्यकर्त्याचं त्यांच्या ह्याला करायलेत, त्यांचं निगेटिव्ह हे करायलेत वातावरण. रमेश आपाचं जे कार्यक्रम आहे का सगळ्यात एकदम चांगला स्वच्छ देव माणसासारखा कार्यक्रम आहे. आणि सगळं त्यांनी आता जे सगळं मतदारसंघ त्यांनी जे असा वेगळा म्हणजे असा चांगला स्वच्छ आणि सुजलम करून ठेवला आहे. एवढं चांगलं केलं त्यांनी. म्हणजे आहे म्हणा ह्यावेळेस. हाय ह्यावेळेस वातावरण. आणि आम्ही देणारच आहोत त्यांनी सगळं. आम्ही देणारच नवनिष्ठ मतदान करूनच नाही, पण आम्ही प्रचार करणार आहोत त्यांचा. बरं. एक्स्ट्रीमच करणार आम्ही 25 गावामध्ये. असं एवढं करणार. चांगली गोष्ट आहे. म्हणजे मुळात लोकांच्या मनात आहे की यावेळेस मात्र रमेश आप्पांसाठी काम करायचं असं आपल्याला या परिसरात दिसतंय. बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय होतंय, कशा पद्धतीने. आणि एकदा लोकांची भावना झाली तर त्याला कोण बदलू शकत नाही. लोकशाही आहे, मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याच्यातूनच आमदार खासदार घडत असतात. बघूया काय होतं यावेळेस वातावरण. आणखी बाकी कोण तरुण असेल तर त्यांच्यासोबत पण चर्चा करूयात. या आपण इथं चर्चा करूयात. या तुम्ही बोला. तरुणांसोबत चर्चा करू. तरुण हा या देशाच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असं म्हणायला हरकत नाही, कारण सध्या तरुणांचा देश आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, स्किल डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. सगळे तरुणांच्या अवतीभोवती फिरतात. त्याच्यामुळं गावाकडला तरुण काय विचार करतो या सगळ्यावर आपण त्यांना बोललो आहोत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव गणेश रमेश सुरवशे. मी मांजरी येथील रहिवासी आहे. आणि त्याचबरोबर मी शिवसेना या पक्षाचा तालुका प्रमुख पण आहे. शिवसेना तालुका प्रमुख आहे, म्हणजे आपले शिंदे साहेबाच्या. शिवसेना राजकारणात सक्रिय आहेत म्हणा. हो, सक्रिय आहे. बरं. मग आता रमेश आप्पांना इथं तिकीट भेटले. एकाकडं चर्चा अशी पण होती की शिंदे गटाला पण मिळू शकते, शिंदेच्या ह्यांना पण. मग आता रमेश आप्पांना भेटले. मग काय वाटतंय तुम्हाला, कोणाची अपेक्षा होती तुम्हाला? सर्वप्रथम आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेश आप्पा खराट यांना उमेदवारी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे सुरुवातीला अभिनंदन व्यक्त करतो. आणि काही दिवस अगोदर अशी चर्चा होती की लातूर ग्रामीणसाठी
शिवसेनेला जागा मिळेल. पण मला जेव्हा असं लोक विचारत होते की ह्यावेळेस पण ग्रामीणला सेनेला जागा सुटेल, त्यावेळेस मी 100% खात्रीने सांगत होतो की असं शक्य होणार नाही. कारण 2019ला उद्धव ठाकरे मॅनेज झाले आणि इथला उमेदवार धीरज विलासराव देशमुख हे नोटाच्या विरोधात निवडून आला. पण आमचा जो माणूस आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा न मॅनेज होणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळं आज आपण बघतोय की रमेश आप्पाला लातूर ग्रामीणसाठी उमेदवारी मिळाली आहे. मग काय वाटतं आता रमेश आप्पांचं इथं होईल का ह्यावेळेस आमदार होतील का? नाही 100% ह्या 100 नाही, खरं तर 1000% ह्यावेळेस रमेश आप्पाच आमदार होणार. ह्यावेळेस देशमुखांचा टांगा पलटी होणार म्हणजे होणार, बरं. एवढी खात्री आमच्या मनामध्ये आहे. टांगा पलटी करायला का बसलो तुम्ही? कारण कसं आहे साहेब माहिती आहे का, ज्यावेळेस 2009ला आपल्या लातूर ग्रामीण विधानसभेची रचना झाली, लातूर शहर वेगळा झाला आणि लातूर ग्रामीण वेगळा झाला, तेव्हापासून 2009 पासून 2019 पर्यंत ते आतापर्यंत ह्या जनतेनं काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलंय. मग पण म्हणजे 3 उमेदवार निवडून दिले म्हणजे ह्या जनतेनं ग्रामीणच्या. मग जेवढा ह्या 15 वर्षामध्ये त्यांना विकास करता आला असता तेवढा त्यांनी विकास तर झालाच नाही. पण रमेश आप्पा कराड साहेबांनी एक मागच्या दारानं विधान परिषदेला जाऊन 2.5 वर्षामध्ये जेवढा त्यांनी 15 वर्षात विकास केला नाही तेवढा त्यांनी 2.5 वर्षामध्ये केलेला आहे. आणि आज मला अभिमानानं सांगावं वाटतंय की आज एकही गाव असं नाही की तिथं रमेश आप्पांचा निधी गेला नाही. लाखातली तर गोष्ट सोडून द्या, पण प्रत्येक गावामध्ये आज कोटीवर निधी आलेला आहे. आज मी तुम्हाला सांगतो माझ्या गावामध्ये जवळपास 2 ते 2.5 कोटीच्या जवळपास निधी आलेला आहे. शाळा बांधण्यासाठी 25 लाख अगोदर 25 लाख नंतर आलेले आहेत. पुन्हा 2 अंगणवाड्या बांधण्यासाठी त्यांचाच निधी आहे. पुन्हा कॅबिन बंधाऱ्यासाठी त्यांचाच निधी आहे. पुन्हा महादेव मंदिरासाठी 10 लाख रुपये, देवीच्या पर्यटनाच्या विकासासाठी 15 लाख रुपये हे रमेश आप्पाची देण आहे. त्यानं कुठली टक्केवारी घेत नाही, काय नाही, त्यानं स्वच्छ मनानं विकास व्हावा हा त्यांचा उद्देश आहे आणि त्या भावनेतून ते काम करत आहेत. बरं, मग आता सध्या लाडकी बहिणीसारखे योजना आहेत किंवा मग शेतकऱ्या संदर्भात अनुदान वगैरे आहेत, त्याचा काय पॉझिटिव्ह इफेक्ट पडेल वाटते का तुम्हाला? हो 100% साहेब खरं बघायला गेलं तर शेतकरी काही येऊन आमच्याजवळ चर्चा करतात किंवा बसतात. शेतकरी म्हणत आहेत की खरं तर आम्ही पैसा एवढा द्यायलाही सरकार कसा काही घे. कारण कसं आहे आता लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना चालू आहे आणि पुन्हा जी महिला आहेत त्यांना तिकीट अर्ध तिकीट केलं आहे बससाठी आणि जे 75 वर्षाच्या पुढचे आहेत त्यांना तर सगळंच फ्री आहे. आमच्या गावातले काही महाशय आहेत 75च्या पुढचे की सकाळच्या बसनं जातात, खाली शिवा चौकामध्ये चहा वगैरे पितात आणि दुपारच्या बसनं येतात फ्रीमध्ये. म्हणजे एवढा म्हणजे जनतेपर्यंत ही योजना पोहोचलेली आहे आणि त्याचे एक पूर्ण पोहोचले आहे. पुन्हा त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विमा जे आहे ते 1 रुपयामध्ये आहे, जे आजपर्यंत कुठल्या सरकारनं केलं नव्हतं. 1 रुपयामध्ये म्हणजे हे खूप कमी झालं शुल्क सरकारच्या हिशोबानं, तेवढं त्यांनी दिलेलं आहे. आणि जनतेमध्ये शेतकऱ्यामध्ये सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण आहे की बाबा ह्या वेळेस भाजपला निवडून आणायचं आहे, डबल महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि मुख्यमंत्री पण एकनाथ शिंदे साहेबालाच करायचं आहे. हे सगळ्यामध्ये आहे अशी चर्चा. बरं, आता मग हे सगळं जे फ्रीवाला दिलं जातंय, बीजेपीवर नेहमी आरोप होतात की बाबा ह्याच्या बदल्यात मग महागाई वाढते, तरुणांची बेरोजगारी वाढते. ह्याच्याकडे कसं बघतात तरुण म्हणून तुम्ही? आता इथं महाराष्ट्रामध्ये जर असं फ्रीमध्ये वाटलं जाईल तर महागाई वाढायला, मग दिल्लीमध्ये काय होईल? दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालनं काय केलं आहे? तिथं तर लाईट सगळी फुकट आहे, महिलांना ST सगळी फुकट आहे, तिथं तर रुपया पण घेतला जात नाही महिलांना. मग तिकडे जमते तरी इकडे का नाही? आणि पैसा जनतेचा आहे. समजा आमदाराला म्हणजे आमदाराला लाईट फ्री असू शकते तर मग आम जनतेला का नाही? मग जे सुविधा एखाद्या आमदाराला मिळू शकतात, मुख्यमंत्र्याला मिळू शकतात, ते आमच्या गोरगरीब जनतेनं का घ्यायचं नाहीत किंवा त्यांना का मिळू द्यायचं नाहीत? हे फक्त त्यांचे राजकीय मुद्दे आहेत आणि असं ह्याचा काहीही परिणाम ह्या निवडणुकीवर होणार नाही. मग आता लातूर ग्रामीणमधून कोण होतील आमदार? लातूर ग्रामीणमधून 1001% रमेश आप्पाच निवडून येणार आहेत. कारण आपण बघितलंय ह्या मागच्या 19ला ज्यावेळेस धीरज देशमुख निवडून गेल्यापासून त्यांनी आमच्या गावाला कधी भेट दिली नाही, कुठले विकास कामाचे निधी आले नाही किंवा कुठलं लक्ष दिलं नाही. कारण ते पण 2.5 वर्ष सरकारमध्ये होतेच ना सुरुवातीचे महाविकास आघाडीमध्ये. मग त्यांनाही विकास करण्याची संधी होती तर त्यांनी त्यावेळेस ती संधी त्यांनी गमावली, त्यांनी विकास करू शकले नाहीत. पण
तीच संधी आमच्या रमेश आप्पा कराड साहेबांना मिळाली आणि त्यांनी एक लातूर ग्रामीणचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं आहे. आणि तुम्हाला एक आवर्जून आणखीन एक गोष्ट सांगतो की आता ज्यांनी रमेश आप्पा कराड साहेबांनी ज्या ज्या गावामध्ये निधी दिला आहे त्या गावामध्ये काँग्रेसवाले काय करत आहेत की निधी तेच रमेश आप्पाने दिलेला, पण बॅनरवर धीरज देशमुख साहेबांचा फोटो, धीरज भायांचा फोटो, निधी ह्यांचा आणि प्रचार त्यांचा, ह्याच्यामध्ये पण त्यांनी लय गोत्यात येणार आहेत आणि त्याच्यावर महाग खूप टीका पण झालेली आहे असं. एकंदरीत ग्रामीण असो किंवा शहरी आता तरुण हुशार झालेले आहेत आणि तरुण ह्या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली पाहतात. बऱ्याचदा असं होतं की राजकारण हे सर्वसामान्यांचं काम नाही असं प्रचार केला जायचा, राजकारणापासून आपण लांबच राहिलं पाहिजे, परंतु हे मात्र सत्य नाही. कारण जोपर्यंत तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक हे राजकारण समजून घेणार नाहीत तोपर्यंत विकासाला मतदान होणार नाही असं आपल्याला दिसतंय. आपण इथं या मांजरी गावामध्ये आलोत आणि बऱ्याचशा लोकांसोबत चर्चा केली. पुन्हा ज्यावेळेस आपण कधी या परिसरात आणखी येऊ तर आपण इथं परत आणखी लोकांसोबत चर्चा करू. इथं सगळेजण तर म्हणतायत की रमेश आप्पांचं सीट लागेल. आता ही परिस्थिती आहे 2-4 गावाची, ह्या परिसरातील गावाची आहे, परंतु सगळ्या मतदारसंघामध्ये लोक काय विचार करतात, BJP सपोर्टर असतील, त्यानंतर काँग्रेसचे सपोर्टर असतील, ते एकंदरीत काय विचार करतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचे प्रश्न, लोकांच्या मनातले प्रश्न, नेत्यांच्या मनातले प्रश्न याची चर्चा घडवून आणून तुमच्यासमोर हे न्यूट्रल बाजू इथं मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत रमेश आप्पांचे कामाची लिस्ट इथं आपल्याला सांगण्यात आलेली आहे. साहजिक आहे, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे, काम करण्याची वृत्ती पण चांगली आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये मतदार कोणाच्या बाजूनं कौल देतो हे पाहण्यासारखं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. तुम्ही पण ही न्यूज, हा व्हिडिओ जर तुम्ही लातूर ग्रामीणच्या परिसरातून पाहत असाल तर तुमचे अनुभव, तुमच्यावर आलेले प्रसंग, अनुभव हे नक्की शेअर करा आणि याबद्दल सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट गायकवाड याच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मांजरी, लातूर.